आपण करतोय मोगलाई पद्धतीची थाळी। आपण त्याच्यामध्ये एक मटनची डिश बनवतोय, मटन कोरमा। ती बनवण्यासाठी आपण तूप तापवून त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक चिली पेस्ट टाकली आहे, कांदा टाकलेला आहे, मटन परतून घेतलं आहे, दही टाकलेलं आहे। या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर त्यात बदामाची पेस्ट पण टाकलेली आहे आणि गरम केलेलं पाणी। मटन शिजतं इकडे। आता आपण वळूया चिकनकडे। आपण बनवतोय मुर्ग वाजिद अली, एकदम शाही असं हे मुर्ग आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत। मुर्गमध्ये आपण चिकन ब्रेस्ट घेतली, त्याला कट केलेलं आहे, त्याला मॅरिनेट केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे स्टफिंग करायचं आहे ते तयार करून घेऊया आपण। इथे मी पनीर घेतोय। हे बघा, कधी कधी याच्यामध्ये खोया पण वापरतात। तुम्हाला दोन्ही गोष्टी वापरायच्या असतील आणि मिळत असतील किंवा वेळ असेल आणि जमत असेल तर दोन्ही टाका, किंवा जर पनीर पण नसेल वापरायचं तर तुम्ही चिकन मिन्स वापरू शकता। म्हणजे आलेलं चिकन त्यालाच थोडंसं बारीक कट करून त्याच्यामध्ये आता ज्या बाकीच्या आपण गोष्टी टाकतोय त्या टाकायच्या आणि त्याचं स्टफिंग करायचं, तसं पण चालेल। हे रंगीत मिरच्या ज्या आहेत त्या मी याच्यात टाकतोय, कांदा, हिरवी मिरची, थोडी वेलची पूड, गरम मसाला, एक 2 चिमूट गरम मसाला, वेलची पूड 1 चिमूट, आवश्यकतेनुसार मीठ, थोडे बदाम घालू याच्यात, किंचित दही घालतोय एक बाइंडिंगसाठी। हे जे सारण आहे हे तयार झालेलं आहे, पनीरपासून आपण तयार केलेलं आहे। आता आपल्याला हे चिकनमध्ये भरायचं आहे। इकडे गॅस ऑन केलेला आहे, पॅन गरम करतोय। याला असं रोल करून घेतोय आणि हे टूथपिक लावून घेतोय याला। थोडंसं इथे तेल घेतोय आणि आता हे जे स्टफ केलेलं चिकन आहे ते आपण पॅनमध्ये टाकणार आहोत। आता काय आहे की टूथपिक्स लावल्यामुळे ते व्यवस्थित एकत्र राहतं आणि नंतर आपल्याला टूथपिक्स मात्र काढून घ्यायचे आहेत। त्याला झाकण लावतोय। आता चिकन आपलं शिजतंय, तोपर्यंत चिकनची जी ग्रेव्ही आहे ती पण तयार करून घेऊया। सगळ्या बाजूने त्याला मी टर्न करतोय म्हणजे त्याला रंग पण येईल, चिकन शिजेल व्यवस्थित त्या दृष्टीने। उकडून घेतलेला बटाटा, इथे आपण स्टॉक घेतलेला आहे व्हेजिटेबल स्टॉक, नंतर इथे वाफवलेल्या भाज्या आहेत ज्याच्यामध्ये पॉकचॉय आहे, बेबी कॉर्न्स आहे, ब्रोकोली आहे आणि कलर्ड पेपर्स आहेत। नंतर इथे स्पॉन्ज केक आहे, मशरूम्स आहे, मैदा आहे, कांद्याची पात चिरलेली आहे, नंतर कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, टोफू आहे, नंतर लसूण बारीक चिरलेला, आलं घेतलेलं आहे इथे बारीक चिरलेलं, नंतर बीन्स स्प्राउट्स आहे, कांदा आहे, चिली ऑइल, कांदा मोठे तुकडे कापलेले आहेत, नंतर टोमॅटो प्युरी आहे, नंतर कांद्याची पात आहे जरा मोठी चिरलेली, नंतर इथे आईस्क्रीम आहे, इथे आपण घेतलेलं आहे चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, ड्राईड लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, साखर आहे, लिंबू आहे, नंतर इथे चिली पेस्ट घेतलेली आहे, व्हिनेगर, सोया सॉस, आल्याचे तुकडे आहेत, मीठ आहे आणि काळी मिरी पूड। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे जे फ्राईड आईस्क्रीम आहे त्याची तयारी करून ठेवू पहिले, कारण त्याला थोडासा वेळ लागतो। काय करायचं, हे करताना कधी पण याचे तुकडे आपल्याला कापायचे आहेत। एकतर सगळ्यात आधी स्पॉन्ज केक असतो, हे बघा स्पॉन्ज केक म्हणजे साधा केक जो बेकरीमध्ये मिळतो तो आहे। जर ड्रायफ्रूट केक असेल, जो मिळत असेल आपल्याकडे तो वापरला तरी चालेल। आईस्क्रीमचे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर आता हे स्पॉन्ज केक कट करून त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारचे पातळ स्लाइसेस असले पाहिजे, साधारणपणे 4 ते 5 mm चे,
त्याच्यावरती मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण हलक्या हाताने थोडंसं लावायचं, 1-1.5 चमचा. म्हणजे काय होईल की हे जे छिद्र आहेत ते बंद होऊन जातील आणि फ्राय करताना त्यातनं ऑइल आत जाणार नाही त्या दृष्टीने. आणि त्याच्यामध्ये आपण जो फ्रीज केलेला गोळा आहे, म्हणजे आपण जो 2 तास आधी जे गोळे करून ठेवलेले आईस्क्रीमचे, त्यापैकी गोळा घेऊन मध्ये ठेवायचा आहे आणि त्याला हलक्या हाताने दाबायचं सगळीकडे असं. त्याच्यामुळे काय होणार आहे की हे जे आवरण आहे सगळं ते व्यवस्थित आईस्क्रीमच्या वरती परफेक्टली बसेल आणि त्याचा असा एक लाडू, अक्षरशः लाडू जसं वळतो आपण घरी तसं वळून घ्यायचं आहे आणि त्याला परत फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 2 तास. आणि ते झाल्यानंतर हा अशा प्रकारचा गोळा तयार होतो. आता हा मी आधीच करून ठेवले आहेत, कारण हे आधी करायला लागतात, त्या दृष्टीने करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे आणि हा गोळा तयार आहे आपला. आपल्याला जे मिश्रण ज्याला लावायचं आहे ना याला आपल्या केकच्या स्लाईसला, त्याच्यासाठी साधारणपणे 3 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि 1.5 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक 5 ते 6 टीस्पून 6-7 टीस्पून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याची अशी लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. खूप पातळ नको ते. तर हे मिश्रण त्याला लावायचं आहे. आता आपण जे स्टार्टर करणार आहोत ते आहे सॉल्ट अँड पेपर टोफू म्हणून करणार आहोत आपण. टोफू घेतलेला आहे मी. याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये पाणी असतं ते मात्र थोडंसं निघायला पाहिजे, त्या दृष्टीने मी याला पेपर टॉवेल्सवरती टाकतोय. हे इथे ऑइल तापत ठेवलं आहे आपण. तोपर्यंत आपण जी भाजी तयार करणार आहोत, आपण करतोय बटाटा आणि मशरूम, त्याच्यापासून एक व्हेजिटेबल तयार करतो, एक भाजी तयार करतोय. त्याला आपण पटॅटो अँड मशरूम शांघाय स्टाईल म्हणतो. आता शांघाय स्टाईल म्हणजे काय आहे, बेसिकली ही टोमॅटो आणि चिली याचं त्याला फ्लेवर आहे, याची त्याला टेस्ट आहे आणि ही रेडिश कलरची डिश असणार आहे आपली. त्याच्यात टाकतोय मी लाल मिरच्या. सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी, काश्मीरी चिली वापरल्या तरी चालतील, त्या सगळीकडे असतातच. आता यात मी टाकतोय लसूण, टाकतोय 1-1.5 चमचा. थोडंसं आलं पण टाकतोय, अर्धा ते 1 चमचा. थोडा कांदा, अर्धा कांदा टाकलेला मी याच्यामध्ये. टोफूमध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकतोय, थोडं कॉर्नफ्लॉवर टाकतोय. ते ड्राय व्हायला पाहिजे त्या दृष्टीने आणि सगळं व्यवस्थित जे कॉर्नफ्लॉवर आहे ते टोफूवरती चिटकलं पाहिजे. आता याच्यात टाकतोय चिली पेस्ट 1 चमचा. थोडे कलर्ड पेपर्स पण याच्यात टाकू आपण. आता इथे लाल सिमला मिरची तुमच्याकडे नसेल मिळत तर आपण कॅप्सिकम वापरायचे. आता याच्यात टाकतोय मशरूम्स. साधारणपणे एक 7 ते 8 मशरूम्स मी स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि आता तेल तापलेलं आहे, त्याच्यात टाकतोय टोफू. आता टाकतोय याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकतोय. ती साधारणपणे अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आपण. थोडीशी काळी मिरीची पूड. त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे स्टॉक. मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे आपल्याला. थोडी साखर. बस. आता याला रंग यायला लागलेला टोफूला. त्याला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी बाहेर काढणार आहे आणि याच्यामध्ये पण बटाटे आणि बाकीच्या गोष्टी टाकू आपण. 5:30-6:30ची सकाळची वेळ आहे. हिरवागार निसर्ग आहे, शांत समुद्र आहे आणि थंडगार हवा आहे. आज आपण कोकणी थाळी बनवणार, बरोबर आहे?